मारू नका बा म्हणलो, काय करायचं ते करा बा म्हणलो तुम्हाला. मग त्याने डिझेलचं ते चाबी मागू लागले, कुल्फ आहे चाला. मी चाबी मी सांगली नाही म्हणलं चाबी गोल्ड काय. तर चोरीचा परिणाम काय महाराष्ट्रामध्ये थांबा ना आपल्यामध्ये. रात्री चाकू वगैरे लावून त्याचं डिझेल पूर्ण चोरी करून नेलंय. डिझेल नेलं कमी सांड जास्त आहे, दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये. कशामुळे थांबला होता विचारा की टायर फुटल्यामुळे तेव्हा बोल्ट उघडत नव्हते म्हणून तेव्हा माझा कॉल आला. मी आत्ता गाडीपाशी पोहोचलो त्याला बिचाऱ्यापाशी. त्याचं काम करून देणार आहे. विचारू आपण ड्रायव्हरशी. आपण विचारू ड्रायव्हर भावाशी रात्री काय प्रॉब्लेम झाला होता, बिचारायला काय त्रास झाला. काय झालं ड्रायव्हर भाऊ रात्री? ब्रेक फेलियर झाला. हा टायर फुटला. हा साईड दाबली गाडी. हा गोल्ड निघत नव्हते. हा हा गोल्ड निघत नव्हते. मला निघत होता एकलाच होतो. बर. हा थोड्या वेळ थांबले की दोघं तिघ जण आले हा आणि मध्ये बसलो होतो. काय झालं म्हणजे हा मी म्हणतो काय नाही टायर फुटलंय. हा पंक्चरवाला नाही नाही म्हणजे पंक्चरवाला बघ म्हणजे येतो आता. हा बघतो म्हणजे मला डबल आले. चाकू काढला, चाकू लावला. हा मारतो म्हणजे हा आवाज केला बघ म्हणजे. बर. 200 लिटर डिझेल हा. होतं. डिझेल गेलं. मालकाला फोन केला. मालक म्हणतोय तुला तू बघून. ते मला माहित नाही कशी आणायची गाडी कशी आण. 1 रुपया नाही फक्त 2,000 रुपये घेऊन 2,000 रुपये फक्त राहिलं गेली नाही. आता तुमच्या टायर फुटलाय, जोडायचंय जायचंय. बघू शकता ड्रायव्हरच्या डोळ्यातनं हसू आलेत. त्याच्या कसे आहे ना पैसे नाही आहेत आणि कसे लोक आहेत बाहेरनं लोक येऊन चोऱ्या माऱ्या करतात महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतंय आणि मालकांना वाटतं की ड्रायव्हर डिझेल विकून पैसे कमवतोय. ते एक विचार करू शकत नाही. त्याची अवस्था एवढी बेकार आहे, कंडिशन आहे खराब. आम्हाला सकाळी कॉल पडल्यामुळे मी आता गाडीपाशी पोहोचलो जस्ट. आता त्यांचं गाडीचं काम करून देतोय. ड्रायव्हर भाऊ रडू नका तुम्ही, तुमच्या मदतीसाठी पोहोचलोय आम्ही. तुमचं काम करून देतो. हा व्हिडिओ आहे ना सगळ्या ड्रायव्हर भावांपर्यंत पोहोचन आणि पुण्यामध्ये बावधान ह्या पट्ट्यामध्ये व्हिडिओ डिझेल चोरी जातोय कंटिन्यू.